नमस्कार. IPC इंडियन पिनल कोड 1860 ह्या कायद्यामध्ये काही सेक्शन्समध्ये आणि कलमांमध्ये बदल होऊन भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS 2023 अशा प्रकारचा बदल झालेला आहे. मग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की IPC 498 अंतर्गत महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण व त्यासाठी महिलांचे हक्क आणि संरक्षण याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली होती. तर आज आपण IPC 498 अंतर्गत भारतीय न्याय संहितेमध्ये कुठले सेक्शन्स आलेले आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत आणि दोन्ही कायद्यांमध्ये या ठिकाणी कुठला बदल झालेला आहे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 498 ह्या सेक्शन्समध्ये बदल झालेला आहे. तर कुठला बदल झालेला आहे? 498 IPC यामध्ये बदल होऊन BNS मध्ये सेक्शन्स 85 आणि 86 आलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी फक्त कायद्याचं नाव बदललेलं आहे. इंडियन पिनल कोड ऐवजी भारतीय न्याय संहिता म्हणजे IPC ऐवजी BNS 2023 आलेला आहे. तर 498 अंतर्गत महिलांचे कौटुंबिक हिंसाचारामध्ये कशा प्रकारे त्यांचं संरक्षण होईल किंवा त्यांच्यासाठी न्यायालयामध्ये कुठल्या प्रकारची केस दाखल करता येईल हे मेन्शन केलेलं होतं. तर सांगितलं होतं की एखाद्या स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा पतीच्या नातेवाईकांकडून मारहाण होते आहे, कौटुंबिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा कुठल्याही प्रकारचा तिचा छळ होतो आहे, तर ती स्त्री आपल्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि संरक्षणासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करू शकते. हे 498 मध्ये सांगितलं होतं. तर अगदी त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 85 आणि 86 मध्ये देखील सांगितलेलं आहे की एखाद्या स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा पतीच्या नातेवाईकांकडून अशा प्रकारचा छळ होतो आहे, तिला आर्थिक, मानसिक, शारीरिक अशा कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जातो आहे. तर मित्रांनो, 498 मध्ये अशा गुन्ह्यासाठी पनिशमेंट काय सांगितली होती? तर 498 मध्ये ह्या गुन्ह्यासाठी पनिशमेंट सांगितली होती की 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि फाईन लागेल. मग बदल ह्यामध्ये काय झाला आहे? तर पनिशमेंटमध्ये काही बदल झाला नाही. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 85 आणि 86 मध्ये देखील शिक्षेचं प्रावधान हेच केलेलं आहे, म्हणजे 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि फाईन लावला जाईल. तर 498 मध्ये अशा गुन्ह्यासाठी ही केस कुठल्या प्रकारची असेल? बेलेबल असेल, नॉन बेलेबल असेल, कॉग्निझेबल असेल, नॉन कॉग्निझेबल असेल हे मेन्शन केलं होतं. तर 498 मध्ये सांगितलं होतं की हे कॉग्निझेबल आहे, दखलपात्र गुन्हा आहे आणि नॉन बेलेबल आहे. ह्याची बेल पोलीस स्टेशनवरून होणार नाही, तर तुम्हाला मॅजिस्ट्रेटकडे बेलसाठी जावं लागेल. तर भारतीय न्याय संहितेमध्ये पनिशमेंटबद्दल काही बदल झाला आहे का? तर नाही. ज्या प्रकारे 498 IPC मध्ये सांगितलं होतं त्याच प्रकारे पनिशमेंट भारतीय न्याय संहिता कलम 85 आणि 86 मध्ये देखील सांगितलेला आहे. तर हा गुन्हा दखलपात्र आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये बेल जर घ्यायची असेल तर पोलीस स्टेशनमधून तुम्हाला बेल मिळणार नाही, तर तुम्हाला न्यायालयामध्ये मॅजिस्ट्रेटकडे बेलसाठी जावं लागेल. तर ह्या अशा गुन्ह्याची डेफिनेशन काय केली होती? IPC 498 मध्ये IPC 498 मध्ये क्रुएल्टीची डेफिनेशन अशी होती की एखाद्या स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा पतीच्या नातेवाईकांकडून मारहाण होते आहे, शारीरिक इजा पोहोचते आहे आणि तिच्या म्हणून व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांनी गदा आणलेली आहे, तर तो गुन्हा ह्या हिंसाचारामध्ये येईल. पुढे सांगितलं होतं की त्या स्त्रीला तिच्या वडिलांच्या किंवा तिच्या माहेरच्या माणसांकडून त्या स्त्रीकडून हुंडा मागितला जातोय किंवा इतर मौल्यवान वस्तू मागितल्या जात आहेत किंवा इतर आर्थिक मागणी केली जाते, तर ते या गुन्ह्यामध्ये कौटुंबिक हिंसाचारामध्ये येईल. तर ह्या डेफिनेशनमध्ये, व्याख्येमध्ये देखील बदल झालेला नाही. तर हे 498 नुसार सांगितलं होतं IPC 498 अंतर्गत. तर अगदी ह्याच प्रकारे भारतीय न्याय संहिता कलम 85 आणि 86 मध्ये देखील हिंसाचाराची व्याख्या सारखीच आहे. तर या ठिकाणी मला सांगायचं आहे, आपण म्हणतो की कायद्यात बदल झाला आहे, IPC ऐवजी BNS आलं आहे. तर या कलमामध्ये 498 अंतर्गत मला सांगायचं आहे की महिलांच्या संरक्षणासाठी, न्यायासाठी आणि हक्कासाठी जो 498 अंतर्गत आपण गुन्हा समजत होतो, तर ह्यामध्ये काही बदल झालेला नाही. IPC मध्ये जे प्रावधान होते, ज्या कुठल्या शिक्षेच्या तरतुदी होत्या, अगदी त्याच तरतुदी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 85 आणि 86 मध्ये आहेत. यामध्ये फरक इतकाच आहे, फक्त कायद्याचं नाव बदललं आहे आणि
कलम नंबर बदलले आहेत. 498A ऐवजी 85 आणि 86 भारतीय न्यायसंहितेमध्ये दिलेला आहे. तर थोडक्यात आपण या कलमबद्दल या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. समजला असेल, आवडला असेल व्हिडिओ तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.